आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. वेतन प्रणालीत 5 मोठे बदल, 6 दशके जुना नियम रद्द होणार. 4 मार्च 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. नोव्हेंबर 2025मध्ये लागू झालेली 4 राष्ट्रीय कामगार संहिता आणि 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आयकर कायदा 2025 प्रत्येक व्यवसायाला सतर्क राहण्याचे आव्हान दर्शवितात. वृत्तसंस्था ANI पेस्क्वेअर कन्सल्टन्सी लिमिटेड ह्या हवाल्याने म्हटले आहे की वेळेत ह्या नियमाचे पालन न केल्यास मोठा दंड आणि कायदेशीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. 4ही राष्ट्रीय कामगार संहिता, वेतन संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता, औद्योगिक संबंध संहिता आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थिती संहिता नोव्हेंबर 2025 पासून लागू झाल्या आहेत. या व्यतिरिक्त आयकर कायदा 2025 1 एप्रिल 2026 पासून लागू होत आहे, ज्यामुळे तो दशकामधील सर्वात मोठा वेतन सुधारणा चक्र बनला आहे. आता HR नेते, CFO आणि वेतन व्यावसायिकांनी तयार करण्याची वेळ आली आहे. 2026साठी वेतन आणि अनुपालनामध्ये 5 मोठे बदल. पहिला बदल आहे 50% मूलभूत वेतन नियम. वेतन संहिता अंतर्गत मूळ वेतन महागाई भत्त्याचा आता कर्मचाऱ्यांच्या एकूण CTCच्या किमान 50% असणे अनिवार्य आहे. याचे दूरगामी परिणाम होतील. PF योगदान वाढेल, कारण EPF आता या सुधारित पगाराच्या आधारे मोजले जाईल. ESI पात्रता मर्यादेतील बदलामुळे अधिक कर्मचारी यांच्या कक्षेत येतील. ग्रॅज्युटी आणि ओव्हरटाईम खर्च देखील वाढतील. आता उच्च वेतन मर्यादेशी जोडले जातील. या व्यतिरिक्त रजा रोख रकमेची रक्कम जास्त असेल, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा एकूण खर्च वाढेल. ज्या कंपन्या अजूनही उच्च भत्ते आणि कमी मूलभूत वेतन असलेल्या संरचनेवर अवलंबून आहेत, त्यांना त्यांच्या वेतन संरचनेचा त्वरित आढावा आणि पुनर्रचना करावी लागेल. दुसरा बदल, नवीन आयकर कायदा 2025. 1 एप्रिल 2026 पासून जवळजवळ 6 दशके जुना आयकर कायदा 1961 भारतात इतिहास जमा होईल आणि त्याची जागा नवीन आयकर कायदा 2025 घेईल. याचे अनेक महत्त्वाचे परिणाम आहेत. प्रथम, सर्व वेतन प्रणालींना नवीन आयकर नियम आणि फॉर्मशी जुळवून घ्यावे लागेल. TDS गणना पद्धती आणि अहवाल स्वरूप पुन्हा डिझाईन करावी लागतील. फॉर्म 24Q आणि फॉर्म 16 आता नवीन स्वरूपात तयार करावे लागतील. ऑडिट अधिक कडक असतील, ज्यामुळे वेतन डाटा अधिक शोधता येईल. तिसरा बदल आहे 2 दिवसात पूर्ण आणि अंतिम तोडगा. नवीन वेतन संहितेनुसार कर्मचाऱ्यांच्या विभक्तेनंतर सर्व थकबाकीदार वेतन 2 कामकाजाच्या दिवसात दिले पाहिजे. हा नियम विशेषतः विभक्तेच्या वेळी देय असलेल्या अंतिम पगारावर लागू होतो. तथापि ग्रॅज्युटी, रजा रोख रक्कम आणि परतफेड यासारखे इतर घटक शक्य तितक्या लवकर दिले पाहिजेत. या नियमामुळे रिअल टाईममध्ये पेरोल रिकॉन्सिलिएशन करणे आणि HRMS सिस्टीमसह AF प्रक्रिया पूर्णपणे एकत्रित करणे आवश्यक झाले आहे. चौथा बदल, डिजिटल रेकॉर्ड ठेवणे अनिवार्य. नियोक्त्यांना आता सर्व कर्मचाऱ्यांच्या नोंदी जसे की पगार उपस्थिती, PF, UF, ESI, ALWF, योगदान, वेतन स्लिप आणि वैधानिक रजिस्टर पूर्णपणे डिजिटल स्वरूपात ठेवणे आवश्यक आहे. नियामक अधिकारी आता रिअल टाईममध्ये डिजिटल तपासणी करू शकतात. या नियमाचे पालन करण्याचे अयशस्वी झाल्यास 3 लाखापर्यंत दंड आणि वारंवार उल्लंघन केल्यास वारंवार होऊ शकतो. पाचवा बदल आहे निश्चित मुदतीचा रोजगार आणि सामाजिक सुरक्षा. नियमानुसार निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या कार्यकाळाच्या प्रमाणात सर्व वैधानिक लाभ मिळण्यास पात्र असेल. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे पूर्वीच्या 5 वर्षाच्या गरजेच्या तुलनेत आता 1 वर्षाच्या सेवेनंतर त्यांना ग्रॅज्युटी मिळेल. प्रकल्प आधारित किंवा हंगामी कामगार नियुक्त्या करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या दायित्वांचे मूल्यांकन करावे लागेल. बहुतेक नेते सेवेच्या किमतीवर लक्ष केंद्रित करतात, परंतु खरे दूरदर्शी ते असतात जे चुकीची किंमत विचारात घेतात. 2026मध्ये हे गणित पूर्णपणे बदलले आहे. अनुपालन अपयशाचे आर्थिक आणि प्रतिष्ठेचे ओझे इतर गंभीर झाले आहे की ते स्वतः करणे हा सर्वात महागडा पर्याय बनला आहे, पेस्क्वेअर टीम म्हणते. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब.